अगोदर 5 बहिणी मला आणि त्याच्यानंतर मी, त्यामुळे साहजिकच थोडासा लाडका तिचा. आणि तिच्या लग्नाला मी 1 वर्षाचा होतो. त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की आमच्या दोघांचं नातं जे आहे ते माया लेकराचं नातं आहे. माझे वडील 1982ला ज्यावेळेला ऑफ झाले, मयत झाले, त्यावेळेला मी फक्त 16 वर्षाचा होतो. आणि त्यानंतर जे आमचा सांभाळ केला तो आमच्या ताई भाऊनी केला. त्यांना शतशः त्यांचं मी या जन्मी विसरू शकत नाही. काय नाही, छोटा नातू तर लाड तर खूपच करतात. आणि आजी आजोबांनी जे सुख देतात ते सगळं सुख दिलं आजी आजोबांनी. व्हेरी गुड, छान. तू देतोयस ना? हो, मी पण देतो. माझे सासू सासरे आहेत, म्हणजे त्यांच्याकडून जे प्रेम आहे ते त्यांनी दिलं आम्हाला. पण आता कुठेतरी थोड्याशा सासूबाई हट्ट करतात, फक्त तेवढा मात्र त्यांचा कमी झाला पाहिजे. कारण त्यांनी खूप प्रेम दिलं आहे. म्हणजे इवन मी लहान आहे, माझ्या घरातल्यानी सगळ्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आहे. म्हणजे बोलायला गेलं तर सेंडेफळ. माझे आई आणि बाबा दोघेही खूप प्रेमळ आहेत आणि मला तर लहानपणापासून खूप चांगलं पाळलं आहे, सांभाळलं आहे, मोठेपणी पण सांभाळलं आहे आणि अजूनही सांभाळत आहेत. असंच सांभाळत राहून द्यात आयुष्यभर. मी संगीता सुधाकर लाड. माझ्या त्यांची मोठी सून आहे, त्यांची मी बहीण आहे, पनवेलला राहते. जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते जेव्हा हॉस्पिटलला आले तेव्हा अगदी मला खूप त्यांची सेवा करायला मिळाली, हे माझं मी भाग्य समजते. आणि ते मरणाच्या दारातून आज इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः त्यांची गाडी खूप, म्हणजे गाडी बघवतच नव्हती, एवढा ॲक्सिडेंट झाला होता. आणि त्यावेळेस मला त्यांची सेवा करायला मिळाली, हे माझं आयुष्यातलं पुण्य मला मी मिळवून घेतलं. यांचं आमचं एक कौटुंबिक जवळचं नातं असल्यासारखं आम्ही एक दुसऱ्याशी वागतो. अगदी हक्काने एक दुसऱ्या मुलं वगैरे जी आहेत एक दुसऱ्याकडे अगदी हक्काने काय असेल नसेल जाणं येणं बसणं उठणं बोलणं, काही सल्ला मसलं काही गरज लागेल, हक्काने आमचे एक दुसऱ्याजवळ संबंध आहेत. वा, तेव्हा आता तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा देतो. आणि या टप्प्यावरती एक खेळ आहे, एक आव्हान आहे. अनेक आव्हानं तुम्ही पचवलेली आहेत. हे एक छोटंसं गमतीदार आव्हान. बघूया किती बक्षीस मिळणार या दोघांनाही. 3 टप्पे पूर्ण झाले तर पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे पूर्ण झाल्यावर दुसरं बक्षीस. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.